अजित पवार आणि मिरण बोरवणकर यांच्या वादामध्ये आता पुणे शहर काँग्रेसची एंट्री झाली आहे। पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी या सगळ्या प्रकरणाच्या केंद्रस्थानी जे आहेत पुण्याचे तत्कालीन विभागीय आयुक्त दिलीप बंड यांच्या चौकशीची मागणी केली आहे। का वाटतं की दिलीप बंड यांची चौकशी व्हायला हवी? बघा, मी 2 दिवसापासून पाहतोय की त्यावेळेच्या विभागीय आयुक्त दिलीप बंड खुलासे देतात। ज्या वेळेला हे प्रकरण झालं त्यावेळेला मी महानगरपालिकेमध्ये स्थायी समितीचा अध्यक्ष होतो। दिलीप बंड हे अधिकारी विश्वासार्हता नसलेले अधिकारी आहेत असा माझा अनुभव आहे। कारण आपल्याला आठवत असेल की त्यावेळेला 500 बसेस घ्यायचा विषय होता PMPLN महानगरपालिकेचा, त्याच्यामध्ये विभागीय आयुक्त दिलीप बंड पडले होते आणि ज्या वेळेला आपल्याकडे उजवीकडचे बसस्टॉप नसताना सुद्धा उजवीकडच्याच दाराचे बसेस घ्यायचे असा त्यांचा आग्रह होता। म्हणून अनेक प्रकरणामध्ये दिलीप बंड त्यांनी काय फरक पडला, नुकसान झालं महापालिकेत? नुकसान अनेक, म्हणजे 6 महिने घेऊन दिले नाही आणि घेतले ते घेतले, मग म्हणले 250 उजवीकडचे घ्या 250 डावीकडचे घ्या, म्हणजे कॉम्प्रोमाइजमध्ये केलं। आणि तुम्हाला सांगतो त्यावेळेला सहारा एअरलाइन्स बंद पडत होती, त्याची ऑर्डर त्यांना डायरेक्ट घ्यायची होती अशी आम्हाला माहिती होती। पण ज्या वेळेला आपल्याकडे उजव्या साईडचे बसस्टॉपच नाहीत तर उजव्या दाराचे बसेस घेण्याचं कारण काय? नाही, मग ही चौकशी ह्या बसेसच्या प्रकरणाची व्हावी का आत्ता जे काही प्रकरण सुरू आहे एरवड्याच्या जमिनीचं? आता लय गंमतशीर प्रकरण आम्ही ऐकतोय की खुलासे देत आहेत ते सांगतात, पण मी तुम्हाला परत एकदा सांगतो 3 एकर जागा एरोड्याची, त्याच्यामध्ये 1 एकर आपल्याला ठेवायची आणि इथं शिवाजीनगरमध्ये पोलीस वसाहतीची अस्तित्वात असलेले जागेवर बांधून द्यायची। हा शब्दप्रयोग त्यांनी केला नाही। शिवाजीनगरची आपली वसाहत असताना तिथं 495 बांधायची आणि मला आपण सांगा बांधायला जर ते इथं त्याची रेडी रेकनर आम्ही आत्ता 2011ची काढतोय, जवळजवळ 9 ते 10 कोटी रुपयाची त्याची रेडी रेकनर आहे, तो 15 कोटीचं बांधकाम करून देतोय। महाराष्ट्र राज्याला काही एवढंही आपल्याकडे आर्थिक नव्हतं की वर्षाला 3 कोटी 2 कोटी केले असते तर आपले त्या 400 घरं पोलीस वसाहतीला बांधून झाले असते, पण नाही। दिलीप बंडांनी हे सगळं प्रकरण केलं आणि सगळ्यात मुख्य सगळं प्रकरण जाहिरात निवेदा सगळं झाल्यानंतर मीरा बोरवणकर त्यावेळेचे पोलीस आयुक्तांची NOC शेवटी का लागली, सुरुवातीला का नाही लागली? मग सत्यपाल सिंगांनी NOC दिली नाही का, ह्याचा कुठे दिलीप बंड उच्चार करत नाहीत। मग मीरा बोरवणकरांकडे तुम्ही NOC मागायला का गेले? आणि त्यांनी नकार दिल्यानंतर मग आपल्या अधिकारी पदाधिकारी नेते मंडळीचं काम होतं की हा प्रस्ताव फायद्याचा आहे का नुकसानीचा आहे। मग जेव्हा वर गेलं, मी तुम्हाला परत सांगतो त्यावेळेचे मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाणांनी त्यावेळेला RR पाटलांना हा प्रश्न विचारला गेला आणि 48 तासामध्ये तो प्रस्ताव त्यावेळेला रद्द झाला। आज बचावामध्ये तुम्ही सांगताय की बालवावर EDची कारवाई झाली म्हणून केलं, पण बालवावर EDची कारवाई आणि गुन्हा दाखल 3 महिने अगोदर झाला। 3 महिने तुम्हाला माहीत असताना सुद्धा तुम्ही ते करत होते। म्हणून दिलीप बंड हे जे मला अनुभव असलेले अधिकारी आहेत ह्यांनी आत्तापर्यंत PPP मॉडेलवर आणि अनेक जागी ज्या ज्या पद्धतीने केले त्या सर्वाची चौकशी झाली पाहिजे। कारण एकीकडे तुम्ही दिल्लीमध्ये एक न्याय लावाल आणि महाराष्ट्रामध्ये एक न्याय लावाल। केंद्र सरकारने दिल्लीमध्ये लिकर पॉलिसीमध्ये अजूनपर्यंत मान्य झाली पण नव्हती लिकर पॉलिसी, तरी तिकडचे उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या खासदारांना आत टाकला। आता दिलीप बंडांची सुद्धा अशीच चौकशी झाली पाहिजे की दिलीप बंडांनी कोणाच्या अधिकारामध्ये सगळी टेंडर प्रोसेस राबवली, कोणाच्या अधिकारामध्ये केलं, हे सगळं निघालं पाहिजे। तुम्ही म्हणता की कोणाच्या अधिकारामध्ये त्यांनी हे सगळं केलं, कोणाच्या आग्रह खातर ते त्या पोस्टवरती बसले होते हे सगळ्यांना ठाऊक आहे। तुम्ही दिलीप बंडांवरती आरोप करताय, परंतु त्यावेळी तुमचे मित्रपक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा काही त्याच्यामध्ये सहभाग होता दिलीप बंडांच्या या सगळ्या निर्णयामध्ये, असं वाटतं तुम्हाला? मी आता तुमची प्रेस ऐकत होतो म्हणून आपण जेव्हा ह्यानी की माझी कुठेही सही नाही नसेल सही, मग आमचा प्रश्न एवढा होता रागाने कागद भिरकवण्याचं कारण काय होतं? मग रागाने भिरकवणे एका महिला अधिकाऱ्याचं काय कारण होतं हा प्रश्न येईल ना आणि लोक विचारतील ना। मग आमचं म्हणणं की मीरा बोरवणकरनी जर अहवाल दिला असेल की हे मी ताबा देत नाही तर त्याची अहवाल चौकशी करायला पाहिजे होती। तुम्ही चौकशी करून दिलीप बंडांनी चुकीचा अहवाल केला म्हणून दिलीप बंडांवर तुम्ही ताशेरे ओढले का, त्यांची चौकशी केली का? आणि जर ते केलं नसेल आणि मग RR पाटलांनी सो मोठं केलं का, तर नाही, तर त्यावेळेला CMला हस्तक्षेप करावा लागला
आर पाटीलला सांगावं लागलं, आर पाटलांनी 48 तासामध्ये ते रद्द केलं. मग ह्याच्यामध्ये आपली भूमिका काय होती असा प्रश्न सर्वांना पडणार. बरोबर. नाही, पण आता अजित पवारांनी असं म्हटलंय की हा जो निर्णय आहे की पोलिसांच्या जागा विकसित करण्यासाठी द्यायच्या, हा तत्कालीन सरकारने घेतला होता आणि एका अर्थाने त्यावेळचे जे काही मुख्यमंत्री होते किंवा राज्य सरकार जे काँग्रेस पक्ष त्याचं नेतृत्व करत होता, तर एका अर्थाने काँग्रेसवरती ते ढकलण्याचा किंवा काँग्रेसवरची ती जबाबदारी आहे असं सांगण्याचा अजित पवारांचा प्रयत्न आहे. बघा, परत एकदा सांगतो, जे PPP मॉडेल झालं ते कोणत्या कॅबिनेटमध्ये मान्य नाही झालं. ते डायरेक्ट आर पाटला गृहमंत्र्यांनी दिलीप बंडांनी स्वतः सांगितलं की गृह खात्याचा हा प्रस्ताव होता. जर गृह खात्याचा प्रस्ताव होता तर मीरा बोरवणकर हे गृह खात्यापेक्षा मोठे आहेत का हो? की त्यांनी आर पाटील आणि गृहमंत्र्याचं न ऐकता अहवाल निगेटिव्ह दिला. एवढे मला जेवढं राजकारण कळतं तेवढं तर ते मोठे नाही आहेत. म्हणजेच ह्याचा अर्थ कुठंतरी मुख्यमंत्र्यांनी आणि गृह खात्यांनी त्यांना सुद्धा सांगितलेलं होतं की ह्याच्यावर सही करायची नाही आणि ती सही न केल्यामुळे अनेकांना तो राग आला. तो राग का आला हा प्रश्न आमच्या सर्वांसमोर पडतो. तर अरविंद शिंदेंनी दिलीप बंड यांच्या चौकशीची मागणी केली आणि काही प्रकरणांचा त्यांनी उल्लेख केला आहे. खरं तर दिलीप बंड पुण्यामध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवरती त्यांनी काम केलेलं आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त असतील, पुण्याचे विभागीय आयुक्त असतील आणि या सर्व कालखंडामध्ये जे काही निर्णय घेण्यात आले ते खरंच त्या काळामध्ये वादग्रस्त होते असं अरविंद शिंदे यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन राजेश बिडकर मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.